हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आजच्या प्रार्थना भक्तीला आपण सुरुवात करूया. यावेळी आपण सर्वांनी उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा विशेष आम्ही प्रार्थना करताय परमेश्वरा. आज प्रभुदेवा या 2025 वर्षामधला पहिला रविवार प्रभुदेवा आहे आणि या रविवारी आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी उपासना करत आहोत आणि ही सुवर्ण संधी तू आमच्या जीवनामध्ये दिली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही जे काही इथं जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर आणि परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या उपस्थितीचा अनुभव तो आम्हाला दे, कारण तुझं वचन सांगत आहे की जिथं दोघं तिघ आहेत तिथं तुझं सानिध्य आणि तुझी उपस्थिती आहे. होय परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवतो की तू आज आमच्या प्रार्थनेमध्ये आमच्या भक्तीमध्ये उपस्थित असणार आहेस. तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह आम्हा प्रत्येकावरती असू दे. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतोय जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू त्यांना सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. आणि याची सर्व होणारी भक्ती आराधना वचन सर्व काही गोष्टी आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. तुझी कृपा कर, दया कर. आजची भक्ती आराधना तू चालव. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे येशू तुझं गौरव तुझी महिमा कर. धन्यवाद देतो, आजचा दिवस दिल्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. हालेलुया. आता प्रभातीचे पुढे येतील आणि आराधना चालवतील. प्रेज द लॉर्ड. आपण गीत गाऊन त्या परमेश्वराचा गौरव करूया. खरं का तो परमेश्वर महान परमेश्वर आहे आणि तो म्हणतो की जिथे दोघे आणि तिघे माझ्या नावाने जमले त्या ठिकाणी मी आहे. गीत गाऊन त्याचा गौरव करूया, महिमा करूया, मान आणि सन्मान देऊया. गीत आहे मेंढपाळ प्रभू मेंढरांचा त्यावरी भाव माझ्या जीवाचा. हे गीत गाऊन परमेश्वराचा गौरव करूया. मेंढपाळ
आपण बसून घेऊया आणि परमेश्वराचा गौरव करूया. मोठ्या आवाजामध्ये आनंदाने आणि उंच स्वरात गीत गाऊन त्याचा महिमा गाऊया. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता हूँ प्रभु. प्रेज लॉर्ड. गीत गाऊन त्याचा गौरव करूया. धन्यवाद करता हूँ प्रभु, तेरी स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, तेरी स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु
गरजेचं आहे. आपण आराधनेमध्ये जाऊया. आपण डोळे बंद करून परमेश्वराची आराधना करूया. त्याच्या समोर आपण नतमस्तक होऊया, लीन आणि नम्र होऊया. कारण का तो परमेश्वर आराधनेस स्तवन करणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्याला प्रत्येक
गोष्टीमध्ये चाचपून जाचपून पाहणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला चेक करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण पुन्हा एकदा त्याची आराधना करणार आहोत, त्याची महिमा करणार आहोत. थँक्यू जीसस. धन्यवाद बाप्पा. केवळ तुला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. कारण तू महान देव आहेस माझ्या राजा. तू स्तुतीस पात्र भयाशोग्य आहेस माझ्या प्रभू. थँक्यू जीसस. जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं. जो मेरे लिए दान था, उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं. जो मेरे लिए दान था, उसको मैं त्याग दूं. कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं मरूं, वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं. जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं. जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं.
परमेश्वर बाप्पा आमच्या जीवनाला अर्थ तुझ्यामुळे आलाय परमेश्वर बाप्पा. म्हणून परमेश्वर पिता आम्ही केवळ तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. म्हणून आम्ही तुझा उपकार मानतो, तुझे आभार मानतो, कारण की हे जीवन तू आम्हाला दिलेस माझ्या राजा. ओ थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आपण पुन्हा एकदा एक कडवं गाऊया, पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलो. कारण की नवीन वर्षामध्ये प्रियानो आपण 2024 मधल्या सर्व गोष्टी विसरून जाऊया आणि नवीन जीवनामध्ये नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्यानं आपण सुरुवात करूया. आणि त्या परमेश्वराला म्हणूया की आमची अधिक आणि अधिक आमची आत्मिक वाढ कर, आमची धार्मिकता वाढवण्यास तू मदत कर, आम्हाला वचनामध्ये वाढण्यास तू मदत कर, कारण की तो परमेश्वर तयार आहे मदत करण्यासाठी. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी ओर मैं बढ़ूं. देखूं तेरी सलीब को, खींचा मैं जाऊं. देखूं तेरी उस सलीब को, खींचा मैं जाऊं. मैं जीऊं या जीवन तुझ्या इच्छेनुसार जगणार असू दे बाप्पा. म्हणून आम्ही विनंती करतो प्रभू येशू. ओ थँक्यू जीसस. पुन्हा एकदा एकच स्वरात आपण गाऊया की मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. खरंच प्रियानो, त्याने हे आपल्याला जीवन दिलेलं आहे, फ्री मध्ये हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे, आशीर्वादित जीवन प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा एकदा गाऊया उंच स्वरामध्ये. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता. खरंच माझ्या प्रभू येशू, हे जीवन तू आम्हाला दिलेस माझ्या राजा. या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घे, या जीवनाचा उपयोग सुवार्ता सांगण्यासाठी करून घे, या जीवनाचा उपयोग तुझ्यासाठी करून घे माझ्या राजा. कारण का प्रभू एक वेळ अशी होती की आमच्या जीवनाला काहीच अर्थ नव्हता परमेश्वर बाप्पा, आम्ही शून्य होतो माझ्या राजा, पण तू आम्हाला त्यातून मोठं विश्व निर्माण केलंयस प्रभू, आम्हाला आशीर्वादित केलंय आणि या जिवंताच्या भूमीवर जिवंत असं ठेवलंयस माझ्या राजा. खरंच तुझी दया तुझी करुणा आमच्यावर अपार आहे परमेश्वर बाप्पा. म्हणून आम्ही तुझ्या करुणेबद्दल आभार मानतो, तुझ्या प्रीतीबद्दल तुझे उपकार मानतो माझ्या राजा. ओ थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय प्रभू. स्तुती आराधने तू चालवलायस, तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. ओ थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. केवळ आम्ही तुझी आराधना करतो माझ्या राजा, तुझी महिमा गातो, तुझी स्तुती करतो माझ्या राजा. कारण का त्या योग्य परमेश्वर तूच आहेस माझ्या राजा. स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझ्यासारखं कोणीच नाही माझ्या राजा. अखिल जगामध्ये तुझ्यासारखं कोणी नाही माझ्या राजा. कारण का तू एकदा जर हात धरलास तर तू कधी सोडणार नाहीस परमेश्वर बाप्पा. ओ थँक्यू जीसस. धन्यवाद देतो बाप्पा. स्तुती आराधने चालवल्यास त्यावर तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. आम्हा प्रत्येकाकडून तुझा गौरव तुझा महिमा करून घेतलायस
म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. आमच्या ओठाकंठाला स्पर्श केलास, आमचा आवाज मोकळा केलास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. थँक्यू जीजस. येणाऱ्यांचे मार्ग तू मोकळे कर पवित्र पिता. तुझ्या भवनात तू त्यांना सुखरूप घेऊन ये माझ्या राजा. कारण का त्या परमेश्वर बाप्पा तू त्यांचा चालक आणि मालक तू. तुझ्याकडून परमेश्वर बाप्पा त्यांच्याकडून तुझा गौरव महिमा होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद देतो. येणारं वचन आशीर्वादित कर. बोलणाऱ्या दासांच्या द्वारे तू बोल माझ्या राजा, आणि त्या वचनाप्रमाणे चालणार तू आम्हा प्रत्येकाला बनव माझ्या प्रभू. धन्यवाद देतो. सर्व सन्मान गौरव तुला देऊन यापुढचा वेळ का तुझ्या हातात देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. सगळेजण इथं आहेत का? देवाने कोणाला कोणाला मागच्या आठवड्यामध्ये आशीर्वाद दिले ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. अनुभव दिला असेल, आशीर्वाद दिला असेल, काही आरोग्य दिलं असेल ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. देवाचं मागच्या आठवड्यावर सांभाळलं आणि आरोग्यात ठेवलं म्हणून देवाला धन्यवाद. जाधव खऱ्यांना देव आशीर्वाद करते, आरोग्य देते, त्याबद्दल देवाची स्तुती असो. मी देवाला धन्यवाद देते. काल माझा राईट हँड खूपच दुखत होता, जराशी सुद्धा मुवमेंट करू देत नव्हता, पण परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि थोडंसं मूग क्रीम लावले तर बऱ्यापैकी फरक वाटला. परमेश्वराने मला आरोग्य दिलं, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. प्रभावतीचा मनगट त्रास देत होता, पण देवाने आशीर्वाद दिलं, देव आरोग्य दिलं, त्याबद्दल देवाची स्तुती असो. काही प्रेयर रिक्वेस्ट आहे? आपण अवसरे आंटीसाठी प्रार्थना करूया. त्यांना देवाने आरोग्य द्यावं. काही त्यांचं जे त्रास आहे ते दुखणं ते काढून टाकावं. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. जर नसेल तर आपल्यामध्ये जॉन्सन आहे, ते आपल्यासाठी प्रार्थना करेल. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती धन्यवाद परमेश्वर आपा. कृपा दया करुणा जिवंत परमेश्वर आपा. तुमची दया आणि कृपा आहे आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी जे साक्ष घेतले परमेश्वर आपा, तुम्ही जाणता परमेश्वर आपा. प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य केले ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. परमेश्वर आपा विशेष करून परमेश्वर आपा प्रभू देशासाठी परमेश्वर आपा मागतं त्यांना आरोग्य देते ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. त्यांच्यातून कामामध्ये मदत करत आहात ते आपल्याला तुमचे आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी त्यांना काम आणि त्याचं आरोग्य सांभाळण्यास मदत करत आहात ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. या सुंदर परमेश्वर आपा नंदाताईसाठी मागतो परमेश्वर आपा. त्यांना तुम्ही आरोग्य दिलेलं आहे ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. जे राष्ट्रभर त्यांना सांभाळलं ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी आम्हा सर्वांना तुम्ही सांभाळलं, सहायता मदत केली ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. तुम्ही पुढची वेळ का आपल्या प्रत्येक परमेश्वर आपा विशेष करून परमेश्वर आपा जे असे आणखी आहेत परमेश्वर आपा त्यांच्यासाठी जी प्रार्थना त्यांची आलेली परमेश्वर आपा तुम्ही सांगता प्रभूजी त्यांना तुम्ही आरोग्य देणारे बाप तुम्ही आहात परमेश्वर आपा. तुम्ही शक्ती सामर्थ्य देणारे बाप तुम्ही आहात परमेश्वर आपा. विशेष करून परमेश्वर आपा त्यांना संघाईचा संघाईचा आहात त्या परमेश्वर आपा त्यांना चांगला संघाई म्हणून परमेश्वर आपा येणार दिवसामध्ये परमेश्वर आपा ते यावं आणि साक्षी द्यावा सर्व परमेश्वर आपा. बोलतो काही चुकलं समाजाच्या मात्र परमेश्वर आपा तुमचे देणे कृपणे चालवा दिले सर्व प्रार्थना इथून पुढचे फास्ट. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे आणि स्तोत्र वाचूया. स्तोत्रसहिता 62 आपण कडे स्तोत्रसहिता 62. आपण सर्वांनी आळीपाळीनं वाचा. मी पहिलं वचन वाचेल, दुसरं वचन तुम्ही सर्वांनी वाचायचं. स्तोत्रसहिता 62. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्ती होते. तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मरण्याकरता त्याचवर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देव सहवासात आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाप आहेत, ते केवळ मिथ्य आहेत.
ताजव्यात घातले असता ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केलेल्याची शिशी करू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. देव एक गोष्ट बोलला आहे. सामर्थ्य देवाचे आहे. हे मी 2दा ऐकले आहे. हे प्रभू तुझ्याच ठायी वात्सल्य आहे. कारण पुन्हा एकदा एकत्र वाचा सर्वजण. 12 वचन. शिवाय हे प्रभू तुझ्याच ठायी वात्सल्य आहे. कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू. या स्तोत्राचं जे सार आहे यामध्ये हेच सांगत आहे की आपण परमेश्वरावरती भिस्त ठेवायला पाहिजे, परमेश्वरावरती अवलंबून राहायला पाहिजे आणि परमेश्वर सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि या स्तोत्रासाठी आपल्यामध्ये रोहित आहे, रोहित प्रार्थना करेल. सर्वांनी डोळे बंद करूया. खुदा हम आपका धन्यवाद करते हैं खुदा बाप, हमें फिर से एकत्रित करने के लिए हम आपका धन्यवाद करते हैं खुदा बाप। और जो स्तुति आराधना की खुदा बाप, हमें सहायता मदद की खुदा बाप, हमें चलाने के लिए हम आपका धन्यवाद करते हैं खुदा बाप। जो स्तोत्र पढ़ा खुदा बाप, जो वचन पढ़ा खुदा बाप, उसके अनुसार चलने के लिए, ग्रहण करने के लिए खुदा बाप हमें सहायता मदद कीजिएगा। धन्यवाद करते हैं खुदा बाप, जो आने वाला संदेश है खुदा बाप, मैसेज है जो पास्टर जी लेकर आने वाले खुदा बाप, पवित्र आत्मा सब आपकी उपस्थिति में हर एक शब्द हो खुदा बाप पर। जब हम कुछ समय आपके उपस्थिति में बैठेंगे, हमें सहायता मदद कीजिए खुदा बाप, उसके अनुसार चलने के लिए, ग्रहण करने के लिए हमें सहायता मदद कीजिए खुदा बाप। आदर महिमा हम आपको देते हैं, प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमेन. आमेन. बसूया खाली आपण. या वेळेमध्ये आपण दान आणि दशंश आपण प्रभूसाठी देणार. कुणाला काही गीत गायचं? प्रेज द लॉर्ड. आम्ही जे गाणं गाणार आहे ते आमच्या भाषेमध्ये आहे, मावची भाषेमध्ये. नंतर आपण ट्रान्सलेट करून देईल मराठीमध्ये. दुनिया बनावणारो येशू तारणारो, दुनिया बनावणारो येशू तारणारो, होरग्या सुखे दायनारो ईशुरा, होरग्या सुखे दायनारो हे, होरग्या सुखे दायनारो ईशुरा, होरग्या सुखे दायनारो हे. राती अंधारा में उजवाडो कोणीने, खोरा मार्गावे चालाडीले तो, राती अंधारा में उजवाडो कोणीने, खोरा मार्गावे चालाडीले तो. जीवना खोरा मार्गा में मादेवारा तू मारी रोजेरा, जीवना खोरा मार्गा में मादेवारा तू मारी रोजेरा. दुनिया बनावणारो येशू तारणारो, दुनिया बनावणारो येशू तारणारो, होरग्या सुखे दायनारो येशूरा, होरग्या सुखे दायनारो हे. माँ जीवनों में यीशु आधारे बोनीने, शांति आनंद जीवनों में देनारो, माँ जीवनों में यीशु आधारे बोनीने, शांति आनंद जीवनों में देनारो. मामो नामे तू रोजे माँ देवारा, तू मारी रोजेरा, मामो नामे तू रोजे माँ देवारा, तू मारी रोजेरा. दुनिया बनावणारो येशू तारणारो, दुनिया बनावणारो येशू तारणारो, होरग्या सुखे दायनारो येशूरा, होरग्या सुखे दायनारो हे. या गाण्याचे बोल आहे की दुनिया बनवणारो येशू तारणारो, म्हणजे देवाने ही दुनियाला बनवले आहे आणि येशू आपल्याला तारण्यासाठी येणार आहे आणि लवकरच आपल्याला स्वर्गाचं सुख हा येशू ख्रिस्त देणार आहे. आणि रात्री अंधारामे उजवाडो बोनीने, म्हणजे आपण रात्री अंधारामध्ये किंवा आपल्या रात्रीमध्ये चालत असताना हर एक संकटामध्ये आपल्या जीवनामध्ये तो प्रकाश देणार आहे आणि आपल्याला खरी मार्गाने चालण्यासाठी तो सहायता आणि मदत करणार आहे. आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये नंदत आहेत, ते प्रार्थना करतील ऑफरिंगसाठी. सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद धन्यवाद जीवन देव बाप्पा, धन्यवाद करते देव बाप्पा.
की जे मार्गदर्शन दिलं देवा फळाच्या तुझा आशीर्वाद दिला प्रार्थना आहे तुझ्या नावात केली म्हणून ऐकते. हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया, हालेलुया. देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. आज या वर्षामधला पहिला रविवार आहे. हालेलुया. आणि आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये सौभाग्यवान आहोत की या वेळेमध्ये आपण मंदिरामध्ये येऊन त्याची भक्ती आणि आराधना करीत आहोत. पहिला रविवार आपण परमेश्वराला दिलेला आहे आणि पहिला रविवार आपण मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची स्तुती केलेली आहे. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये असताना आज आपण एका विषयावरती आपण बोलणार आहोत आणि ते म्हणजे नवीन वर्षासाठी परमेश्वर आपल्याला काही अभिवचनं देऊ इच्छित आहे. हालेलुया. तर आज या संदेशामधून परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही बोलणार आहे आणि प्रत्येकाला काही ना काही अभिवचन देणार आहे आणि त्या अभिवचनावरती आज आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवातीला वाचूया यशाया 41:10. तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी वाचा एकत्र. तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. प्रेज द लॉर्ड. तर या वचनामध्ये परमेश्वर खूप सारे अभिवचन या ठिकाणी आपल्याला दिलेली पाहावयास मिळत आहे. यामधलं पहिलं अभिवचन मी यामध्ये एकूण 5 अभिवचनं परमेश्वराने दिलेले आहेत आणि ती अभिवचनं आम्हा प्रत्येकाला दिलेले आहेत. त्यामधलं पहिलं अभिवचन हे आहे आणि ते म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. सर्वांनी म्हणा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अजून एकदा. तर पहिलं अभिवचन या वचनामध्ये सांगत आहे की भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. 2025 वर्षासाठी पहिलं अभिवचन आज परमेश्वर सांगते की मी काय आहे तुझ्या बरोबर आहे. या 2025 वर्षामध्ये काही वेळेला आपली परिस्थिती बिकट परिस्थिती होईल, काही वेळेला आपल्याला त्रास होईल, आपल्याला दुःख होईल, आपल्याला वेदना होतील, आपल्याला वेगवेगळ्या टेन्शन मधून आपण जाईल. परंतु या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी आशीर्वादित होत असताना काही अशा सुद्धा परिस्थितीमधून जेव्हा आपण जाणार किंवा सध्या सुद्धा आपण अशा प्रकारच्या परिस्थितीमधून जात असताना परमेश्वर प्रत्येकाला हेच सांगू इच्छित आहे की आपली परिस्थिती कशी असेल परंतु परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. हालेलुया. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. इथं जेवढे बसलेले लोक आहेत त्या सर्वांच्या बरोबर परमेश्वर आहे. हे अभिवचन आज या पहिल्या रविवारी परमेश्वर आपल्या सर्वांना देऊ इच्छित आहे. ज्याप्रमाणे योसेफ आणि मरिया यांच्याबद्दल माहित आहे, येशूचा जन्म आपण साजरा केला. येशूच्या जन्माच्या वेळी योसेफाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आले, त्याला टेन्शन आलं आणि त्यामुळं परिस्थिती विपरीत होती कारण तो सुद्धा मनुष्य होता. हालेलुया. आणि अशा गोष्टी घडणं म्हणजे ते एक्सेप्ट करण्यासारखं नव्हतं. आपण सुद्धा त्या ठिकाणी असतो तर आपण सुद्धा त्या गोष्टी एक्सेप्ट केल्या नसत्या. योसेफानं सुद्धा काय केलं की तो विचारामध्ये गेला. त्याच्या समोर बिकट परिस्थिती आलेली होती. त्याने एक निर्णय घेतलेला होता की मी आता मरियाला काय करणार आहे, सोडणार आहे. आणि असा विचार केलेला असताना आपल्याला पाहायला मिळत आहे की त्या ठिकाणी एक देवदूत येऊन काय करत आहे, योसेफाला दर्शन देत आहे. आणि देवदूतानं काय सांगितलं योसेफाला, कुणाला सांगता येईल? कुणाला आठवते? मत्ती 1:23 मध्ये सांगत आहे, पहा कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला काय म्हणतील, इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ काय? अम्मा बरोबर देव. परीक्षा आठवली काय? इम्मानुएलचा अर्थ काय? हालेलुया. इम्मानुएल म्हणजे अम्मा बरोबर देव. जेव्हा योसेफ एकटा पडला होता कारण परिस्थिती त्याच्यासमोर बिकट होती, आपण जेव्हा त्या परिस्थितीकडे पाहतो तेव्हा ती परिस्थिती त्याच्यासाठी खूप बिकट होती कारण त्याला समाजाला तोंड द्यायचं होतं, त्याच्या आप्तजनांना तोंड द्यायचं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये तो विचारामध्ये होता, तो काळजीमध्ये होता.
आता कोणता निर्णय घ्यायचा, काय डिसिजन घ्यायचा हे त्याला कळत नव्हतं. आणि परमेश्वर त्या ठिकाणी काय करत आहे, योसेफाला सांत्वन करत आहे आणि योसेफाला सांगत आहे की जो पुत्र या जगामध्ये जन्माला येणार आहे त्याचं नाव काय आहे, त्याला काय म्हणतील, इम्मानुएल म्हणतील. याचा अर्थ की आम्हा बरोबर देव. त्या वचनाद्वारे तो देवदूत योसेफाला सुद्धा उत्तेजन देत आहे की जो परमेश्वर या जगामध्ये येशूच्या रूपामध्ये येणार आहे तो तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्याचं नाव काय आहे, इम्मानुएल आहे. याचा अर्थ की तू काळजी करू नको, तू चिंता करू नको, परिस्थिती तुझ्या समोर बिकट आहे, काय उत्तर द्यायचं हे तुला कळणार नाही, परंतु एक लक्षात ठेव, तो इम्मानुएल परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. याचा अर्थ की इम्मानुएल परमेश्वर आज आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. त्यामुळे आपल्या परिस्थिती कशी असेल, चांगली असेल, वाईट असेल, दुःख असेल, वेदनादायक असतील, परंतु आपल्याला काळजी करायचं नाही, कारण या जगाचा निर्माण करता इम्मानुएल परमेश्वर, याचाच अर्थ की आम्हा बरोबरचा देव आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. म्हणून हे आपण सर्वांनी या 2025 वर्षामध्ये हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देव नेहमी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो महान परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे आणि तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे याचं एकमेव कारण याचं की त्याला आपली सहभागिता आवडते. हालेलुया. आपली सहभागिता आवडते. स्वर्गामध्ये लाखो करोडो देवदूत आहेत, ते न थांबता काय करत आहेत, त्या स्वर्गामध्ये गजर करत आहेत, सुंदर आवाजामध्ये ते गीत गात आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि तो गजर कायमस्वरूपी त्या स्वर्गामध्ये चालू आहे, परंतु त्या गजरापेक्षा, त्या आवाजापेक्षा परमेश्वराला कुणाचा आवाज आवडतो, आपला आवाज आवडतो. हालेलुया. कारण आपण मशीन नाही आहेत. देवदूत कसं आहेत, मशीन सारखं काम करत आहे. त्यांना ते टास्क दिलेलं आहे, त्यांनी ते करायचं आहे. परंतु आपण कसं करतो, आपण स्व इच्छेनं करतो, आपण पूर्ण भावनेनं करतो, आपण पूर्ण अंतःकरणानं करतो, आपण पूर्ण मनानं देवाची आराधना करतो. आपण मशीन नाही आहोत. हालेलुया. की चावी दिली आणि आपण काय करू लागलो, देवाचं वचन वाचू लागलो, ऐकू लागलो किंवा देवाची स्तुती करू लागलो. म्हणून देवाला मनुष्याची सहभागिता आवडते. देवाला मनुष्यासोबत राहायचं आहे, आम्हा प्रत्येकासोबत राहायचं आहे. म्हणून जेव्हा आपण पाहतो की उत्पत्तीच्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये, जेव्हा परमेश्वरानं आदाम आणि हवा या दोघांची जेव्हा निर्मिती केली आणि त्यांना कुठे ठेवलं, कोणत्या बागेमध्ये ठेवलं, एदेन बागेमध्ये ठेवलं. आणि त्या बागेमध्ये परमेश्वर रोज त्यांना काय करत आहे, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी तो त्या बागेमध्ये येत आहे. जर आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय 8वं वचन वाचा. यानंतर शिवप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. आणि तो सांगत आहे की शिवप्याचा वारा सुटला आणि परमेश्वर देव बागेत काय करत होता, फिरत होता. तो असाच फिरत होता का, तो कशासाठी आलेला होता की त्याची जी या जगामधील अतिउत्तम जी निर्मिती होती, आदाम आणि हवा या दोघांची निर्मिती, तो पाहण्यासाठी, त्यांच्याशी सहभागिता करण्यासाठी, त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी परमेश्वर त्या बागेमध्ये काय करत होता, फिरत होता. तो मनुष्याला, त्या आदामाला आणि हवेला शोधत होता, परंतु आदाम हवा सापडत नव्हते. कारण ते काय केले होते, त्यांनी पाप केलेलं होतं आणि ते एका झुडपाच्या आडाला ते लपून बसलेले होते. म्हणून परमेश्वराला मनुष्याची सहभागिता आवडते आणि तो परमेश्वर आपल्या बरोबर काय करू इच्छित आहे, राहू इच्छित आहे. म्हणून जे अभिवचन आपण पाहिलं की परमेश्वर आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. परमेश्वर म्हणतं की मी तुझ्या बरोबर आहे, आय एम विथ यू. आणि हे अभिवचन त्यानं आपल्याला दिलेलं असताना त्याला आपल्या सर्वांची सहभागिता आवडते. आपल्या सोबत त्याला राहायचं आहे, आपल्या सोबत त्याला हितगुज करायचं आहे, आपल्या सोबत त्या परमेश्वराला वस्ती करायची आहे. आणि परंतु आपण पाप केल्यामुळं आपण काय झालेलो आहोत, आपण त्या परमेश्वरापासून लांब गेलेलो आहोत. आणि म्हणूनच परमेश्वरानं योजना आखली, त्या येशूला या जगामध्ये पाठवलं की आपण जे परमेश्वराच्या सहभागितेपासून आपण लांब गेलेलो आहोत, आपण पुन्हा त्याच्या सहभागितेमध्ये जुडलं जावं. आणि जे अभिवचन परमेश्वर सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, ते अभिवचन येशूच्या द्वारे पुन्हा आपल्या जीवनामध्ये पूर्ण झालेला आहे आणि तो परमेश्वर आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे, किती सुंदर गोष्ट आहे की परमेश्वर म्हणत आहे की मी तुझ्या बरोबर
आहे. हालेलुया. तो परमेश्वर आम्हा सर्वांच्या बरोबर आहे. मत्ती 28:20 याचा ब भाग. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस, हालेलुया, सर्व दिवस परमेश्वर काय आहे? आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आता परमेश्वराचं अभिवचन आहे की मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर सांगत आहे की मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मला तुमच्याशी सहभागिता करायची आहे. त्यामुळे मी तुमच्या बरोबर वस्ती करत आहे, तुमच्या सोबत राहत आहे, तुमच्या बरोबर आहे. परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे, त्यासाठी मला सुद्धा माझ्या परमेश्वराच्या सोबत राहावं लागेल. हालेलुया. आपण विचार करूया की जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे, जर परमेश्वर आपल्याला आज अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे, परंतु आज आपण आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारूया की मी माझ्या परमेश्वराच्या सोबत आहे का? हालेलुया. मी माझ्या प्रभूच्या सोबत आहे का? याचं परीक्षण आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कधी कधी आपण स्वतःहून काय करतो? परमेश्वरापासून आपण लांब जातो, कारण आपल्याला परमेश्वराचे मार्ग पाळण्यासाठी अवघड जातं. हालेलुया. कधी कधी परमेश्वराचे चांगले मार्ग आपल्याला पटत नाहीत, म्हणून आपण काय करतो? या जगामध्ये, जगातील वाईट मार्गाच्या पाठीमागे जातो आणि हळूहळू आपण परमेश्वरापासून काय करतो? लांब जातो. आणि जेव्हा संकट येतात, जेव्हा अडचणी येतात, तेव्हा आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो की परमेश्वरा तू कुठं आहेस? हालेलुया. परंतु परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. त्यांना अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माझ्या बरोबर या 2025 वर्षामध्ये नेहमी असणार आहे. हालेलुया. सर्वांनी म्हणा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. बाजूच्याला सांगा की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्यानंतर दुसरं अभिवचन यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे की मी तुझा देव आहे. हे जेव्हा मी वचन वाचत असताना या वचनामध्ये परमेश्वराची ईर्ष्या आपल्याला पाहायला मिळते. हालेलुया. मी कोण आहे? मी तुझा देव आहे. हालेलुया. आणि या वाक्याद्वारे परमेश्वराला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत की काय म्हणत आहे की मी काय आहे? तुझा देव आहे. याचा अर्थ की परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित आहे की जर मी तुझा देव आहे तर तुझ्या समोर तू दुसरा देव तयार करता कामा नये. हालेलुया. समजत आहे सर्वांना की जर मी तुझा देव आहे तर तू दुसऱ्या कोणत्या आकृतीला किंवा दुसऱ्या कोणत्या अशा गोष्टीला माझ्या ठिकाणी बसवता कामा नये आणि तो तुझ्यासाठी देव बनता कामा नये. हालेलुया. म्हणून निर्गमच्या 20व्या अध्यायामध्ये आपल्याला काही आज्ञा सुरुवातीच्या आपल्याला पाहायला मिळतात. निर्गम 20:3-6 वाचा. माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझ्या द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. आणि या ठिकाणी 5वं वचन सांगत आहे की मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. हालेलुया. परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण दुसऱ्या व्यक्तीला जर आपण देव म्हणून बसवलेला आहे, ते परमेश्वर कधीच स्वीकार करत नाही. हालेलुया. मग तुमचा जॉब असेल, मग तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती असेल, हालेलुया, मग ते आई वडील सुद्धा असू शकतात. आई वडिलांच्या वरती प्रेम करणं चुकीचं नाही. हालेलुया. मला ते सांगायचं नाही. आई वडिलांच्या वरती प्रेम करा, परंतु आई वडील देव नाही आहेत. हालेलुया. कधी कधी आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला मदत करत असतात किंवा जे आपल्याला नेहमी आपल्या सोबत उभे असतात,
कधी कधी आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये काय केलेलं असतं, देव बनवून ठेवलेलं असतं. कधी कधी हा मोबाईल सुद्धा कधी कधी आपल्यामध्ये एक देवासारखं बनलेलं आहे. हा, सकाळी उठलं की आपण काय करतो, पहिलं काम काय करतो, मोबाईल घेतो ना. प्रार्थना करतो का पहिलं उठल्या उठल्या? ते नाही, असे किती लोक आहेत की पहिली प्रार्थना मग मोबाईल. हात वरती करा. प्रेज द लॉर्ड. ही चांगली गोष्ट आहे. परंतु कधी कधी आपण इतका ते यूज आपण करत आहोत की कधी कधी आपण काय करत आहोत, प्रार्थना जास्त करणार नाही, आपण देवाचं वचन जास्त वाचणार नाही, परंतु आपला वेळ कुठं घालणार, याच्यामध्ये आपण घालवणार. कधी कधी अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये कळत न कळत घडत आहेत आणि आपण काय करत आहोत, परमेश्वराला बाजूला ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी बसवलेला आहे. म्हणून या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की मी काय आहे, मी तुझा देव आहे. हालेलुया. याचा अर्थ की तुझ्या समोर दुसरे देव असता कामा नयेत. आणि इथं सांगत आहे की तू दुसरी इथं सांगत आहे की कशाची प्रतिमा करू नको, कोरी मूर्ती करू नको, त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची सेवा सुद्धा करू नको. म्हणून दुसरा अभिवचन परमेश्वर या वेळेमध्ये आपल्या सर्वांना देत आहे की 2025 वर्षासाठी की परमेश्वर आपला देव आहे. हालेलुया. सर्वांनी म्हणा की परमेश्वर माझा देव आहे. अजून एकदा म्हणा. आणि या 2025 वर्षामध्ये परमेश्वर सोडून दुसरा देव आपल्या जीवनामध्ये आपण बनवायचा नाही. हालेलुया. दुसरा वस्तू देवापेक्षा आपल्या जीवनामध्ये महत्वाची असता कामा नये. परमेश्वर सोडून दुसरी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये महत्वाची असता कामा नये. त्यानंतर तिसरं अभिवचन काय, मी तुला शक्ती देतो. हालेलुया. आय विल स्ट्रेंथन यू. मी तुला काय करतो, शक्ती देतो. सर्वांनी म्हणा, परमेश्वर मला शक्ती देतो. परमेश्वर मला शक्ती देतो. यशाया 40:29-31 वाचा. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जणवानी ठेचा खातात. तरी परमेश्वरची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. तो भागलेल्यास काय करतो, जोर देतो आणि निर्बलांना, ज्यांना शक्ती नाही, जे अशक्त आहेत, त्यांना तो काय करतो, बल देतो. पुढे सांगत आहे की तरुण भागतात, थकतात, भरजवानी ठेचा खातात, परंतु परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करते. 2025 वर्षामध्ये जर आपण नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वरावरती आशा ठेवून आहोत, परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपण जेव्हा जीवन जगणार, तेव्हा परमेश्वर सांगत आहे की तुम्ही गरुडाप्रमाणे पंखाने वर उडाल आणि त्याचप्रमाणे तुम्ही धावाल पण दमणार नाही. आणि पुढे सांगत आहे की तुम्ही चालाल पण तुम्ही थकणार नाही. हालेलुया. म्हणून या ठिकाणी जे आजारी लोक आहेत, तुम्ही विचार करा की परमेश्वर तुम्हाला या अभिवचन देत आहे की मी तुला काय करत आहे, शक्ती देत आहे. 2025 वर्षामध्ये हे 365 दिवस तुम्ही जीवन जगत असताना मी तुला काय करणार आहे, सर्व पेन्स मध्ये, सर्व वेदनेमध्ये मी तुला शक्ती देणार आहे आणि तुम्ही थकणार नाही, तुम्ही दमणार नाही आणि मी तुम्हाला बल देणार आहे. हालेलुया. म्हणून 2025 वर्षामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना शक्ती देणार आहे. त्याचं उदाहरण वाचा की 2 कोरिंथियाचा 12:7-9 वाचा. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत
ठेवण्यात आला आहे. मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. आणि पौलाच्या बाबतीमध्ये सांगत आहे, पौल या ठिकाणी सांगत आहे की माझ्या शरीरामध्ये काय केलेलं आहे, एक काटा ठेवण्यात आलेला आहे. आणि पुढे सांगत आहे की मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आलेला आहे. आणि त्या वेदनेसाठी, त्या त्रासामध्ये पौल जेव्हा जीवन जगत आहे आणि सेवा करत आहे, आणि तो काय म्हणत आहे की मी किती वेळा प्रार्थना केली परमेश्वराकडं? 3 वेळा प्रार्थना केली सांगत आहे. आणि प्रभूनं त्याला काय उत्तर दिलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. जर आपण निर्बल आहोत, जर आपण शक्तिहीन झालेलो आहोत, तर परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी तुला शक्ती देतो आणि माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणून त्रास असेल आपल्या जीवनामध्ये, काही वेळा शारीरिक कमजोरी असेल, परंतु परमेश्वर सांगत आहे की मी तुम्हाला या वर्षामध्ये शक्ती देणार, मी तुम्हाला सामर्थ्य देणार, आणि हे वर्षभर तुम्ही जीवन जगण्यासाठी माझी कृपा तुम्हाला पुरेशी असणार आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या कृपेवरती अवलंबून राहूया. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या कृपेवरती अवलंबून राहणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आणि परमेश्वर आपल्या सर्वांचा बल बनणार आहे. 4थं अभिवचन या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि ते म्हणजे की मी तुला सहाय्यही करतो. आय विल हेल्प यू. त्यासाठी वाचा स्तोत्र 115 10-11. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्याचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. अहो परमेश्वराचे भय ठरणाऱ्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्य करता व त्यांची ढाल आहे. आणि अहरोनाच्या घराण्या इथे सांगत आहे की इस्रायल लोकांना परमेश्वर सांगत आहे की परमेश्वरावरती भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्य करता आहे. आपले सहाय्यकर्ते कधी कधी मनुष्य असतात, परंतु पहिला आपला सहाय्यकर्ता कोण पाहिजे? परमेश्वर पाहिजे. जर मला त्रास होत आहे तर मी पहिल्यांदा दवाखान्यात जाण्या अगोदर काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे, आणि त्यानंतर दवाखान्यात जायला पाहिजे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहाय्यकर्ता कोण पाहिजे? परमेश्वर माझा सहाय्यकर्ता पाहिजे. म्हणून स्वतःकर्ता इथं सांगत आहे की परमेश्वरावरती भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता आहे. परमेश्वर आपल्या सर्वांचा सहाय्यकर्ता आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वरावरती भाव ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, कारण परमेश्वर आपल्या सर्वांचा सहाय्य करता आहे आणि तोच आपल्या सर्वांची ढाल आहे. स्तोत्र 63:7. कारण तू माझे सहाय्य होत आला आहे, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करेन. आणि स्तोत्रगात सांगत आहे की तू आता पण मला सहाय्य होत आला आहेस, म्हणून मी काय करेन? आनंद करेन. मी दुःखामध्ये बसणार नाही, मी निराशेमध्ये बसणार नाही, तर आतापर्यंत परमेश्वराने मला सहाय्य केलेलं आहे, म्हणून मी काय करणार? धन्यवाद देणार. मग या वर्षामध्ये 2024 साठी सर्वांनी धन्यवाद द्या. 2024 वर्षामध्ये परमेश्वरानं सर्व गोष्टीमध्ये सहाय्य केलं असेल. मग आपल्या फायनान्स मध्ये सहाय्य केलं असेल, आपल्या आरोग्यामध्ये सहाय्य केलं असेल, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये परमेश्वराने सहाय्य केले, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर परमेश्वराने आपल्याला सहाय्य केलेलं, आपल्याला मदत केलेली आहे, तर त्या गोष्टीबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि या स्तोत्र करता जसं सांगत आहे की तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी काय करेन? आनंद करेन. तुम्हाला सहाय्य केली, तुम्हाला मदत केली, आता पण सर्व गोष्टीमध्ये तुझी कृपा तुम्हाला पुरवली, म्हणून मी काय करेन? तुझ्या सानिध्यामध्ये आनंद करेन. मी जेव्हा तुझ्या मंदिरामध्ये येईन तेव्हा उल्हास करेन, आनंद करेन आणि तुझी स्तुती करेन. स्तोत्रसंहिता 118:7. माझ्या सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिजे. भलेही आपल्या वाईट परिस्थितीमध्ये लोक आपल्याला सोडून जातील, कधी कधी लोक आपली निंदा करतील, कधी कधी लोक आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतील, परंतु पहिलं अभिवचन सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, आपल्याला घाबरून जायचं नाही. आणि या ठिकाणी सांगत आहे स्तोत्र करता की माझा सहाय्य करता परमेश्वर माझ्या पक्षाचा
आहे. भले माझ्या दुःखामध्ये, माझ्या अडचणीमध्ये, माझ्या सुखामध्ये सुद्धा काही लोकांना आपलं सुख लोकांना बघवणार नाही, परंतु इथं सांगत आहे की माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा सहाय्यकर्ता, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे आणि जे माझा द्वेष करतात त्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे मी झालेली पाहीन. जे आपला द्वेष करणारे लोक आहेत, जे आपला तिरस्कार करणारे लोक आहेत, ज्यांना आपलं सुख बघवत नाही, ज्यांना आपली प्रगती झालेली पाहवत नाही, अशा लोकांच्या बद्दल परमेश्वर सांगत आहे. इथं शोधकर्ता त्या वचनामध्ये म्हणत आहे की त्यांची सुद्धा दशा माझ्या इच्छेप्रमाणे मी काय करेन पाहीन. आपल्याला काहीच करायचं नाही, परमेश्वर त्या लोकांना काय करेल पाहून घेईल. ज्या लोक आपल्याला त्रास देत आहेत, जे लोक आपल्याला द्वेष करत आहेत, जे लोक आपला तिरस्कार करत आहेत, जे लोक आपला हेवा करत आहेत, आपलं वाईट व्हावं असा प्रयत्न करत आहेत, तेव्हा नेहमी परमेश्वरावरती भरोसा ठेवायचा आहे, कारण परमेश्वर आपल्या सर्वांच्या पक्षाचा आहे आणि आपल्याला काहीच काळजी करायची नाही. देव त्या लोकांना पाहून घेईल. हालेलुया. आपल्याला त्यांना वाईट बोलायचं नाही, आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. परमेश्वर त्या लोकांना काय करेल पाहून घेईल. म्हणून 4 वचन या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे मी तुला काय करतो सहाय्य करतो. आय विल हेल्प यू. त्यानंतर शेवटचं अभिवचन या यशायाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते म्हणजे मी तुला सावरतो. सर्वांनी म्हणा, परमेश्वर मला सावरतो. अजून एकदा मोठ्यानं. सावरतोचा अर्थ काय? सांभाळतो. अजून किंमत देणे. अजून पडू देत नाही. अजून गाईड करणे. तर त्याचे समानार्थी शब्द जर तुम्ही गुगलवरती पाहिले तर त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळते की उचलून धरणं. हालेलुया. आपण पडू नये यासाठी आपल्याला कोणीतरी आपल्याला हात देतं. आपण जेव्हा जात असताना जर आपला पाय घसरला, कोणी ना कोणी असेल बाजूला, आपल्याला काय करतं सावरण्याचा प्रयत्न करते की आपण पडू नये यासाठी. त्यानंतर घसरू न देणे. त्यानंतर सांभाळून ठेवणे. आपल्याला नेहमी सांभाळून ठेवणं, सांभाळण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच सावरणं आहे. हालेलुया. सावरण्याचा जर अनुभव आपल्या सर्वांना माहित असेल की आपले आई वडील, मग आपण कितीही चुका करू दे, सगळ्या चुका आई वडिलांच्या सोबत माफ असतात. हालेलुया. आणि आई वडील नेहमी आपल्यावरती प्रेम करत असतात, नेहमी आपल्या भल्याचा, आपल्या चांगल्याचा नेहमी विचार करत असतात. परंतु आपणच काय करतो, आपल्याला वाटतं की मी लय हुशार आहे, ग्रॅज्युएट केलेलं आहे, डॉक्टरेट केलेली आहे, चांगले मार्क मिळवलेले आहेत, मला सगळं नॉलेज माहीत आहे. हालेलुया. परंतु आई वडील आपल्याबद्दल नेहमी चांगला विचार करत असतात, चांगली काळजी करत असतात आणि ते सुद्धा हे परमेश्वरासारखा नेहमी आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तोच परमेश्वर सांगत आहे की मी तुला काय करेन सावरेन. या 2025 वर्षामध्ये परमेश्वर सांगत आहे की मी तुम्हा सर्वांना काय करणार सावरेन, तुम्हाला उचलून धरेन, तुम्हाला मी पडू देणार नाही, तुम्हाला मी व्यवस्थित सांभाळून ठेवण्याचा मी काय करेल प्रयत्न करेल. स्तोत्रसंहिता 63:8. माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे, तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो. इथे सांगत आहे की तुझा उजवा हात मला काय करतो सांभाळून धरतो. परमेश्वराचा उजवा हात नेहमी आपल्या बरोबर आहे आणि तो हात आपल्याला काय करतो सांभाळून धरतो की आपण पडू नये, आपण घसरू नये, आपण पडलो तर आपल्याला लागू नये, आपल्याला इजा होऊ नये, आपण सांभाळून आपण जीवन जगावं यासाठी परमेश्वर आपल्याला काय करतो सांभाळतो, कारण तो आपल्या सर्वांची काळजी करणारा परमेश्वर आहे. 1 पेत्र 3:12. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान विनंतीकडे असतात, तरी वाईट न करणाऱ्यांवर परमेश्वराची करडी नजर आहे. परमेश्वराचे नेत्र कोणावरती असतात? नीतिमानावर असतात. त्याचे कान त्याच्या वाणीकडे असतात. आपण जे नीतिमान लोक आहोत, आपण जे देवाच्या मार्गावरती चालणारे जे लोक आहोत, परमेश्वराचे कान आपल्या सर्वांच्या विनंतीकडे आहेत. परमेश्वराचं लक्ष आपल्या सर्वांच्याकडं आहे, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. म्हणून
जे चांगले करणार आहेत, जे धार्मिकतेच्या मार्गावरती जाणार आहेत, परमेश्वराचं त्यांच्यावरती सुद्धा काय आहे, लक्ष आहे. परंतु इथे सांगत आहे की वाईट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा परमेश्वराचं लक्ष आहे. हालेलुया. याचा अर्थ की माझ्यावरती सुद्धा परमेश्वराचं लक्ष आहे, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वराचं लक्ष आहे, आणि आपलं जे वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांच्या वरती सुद्धा परमेश्वराचं काय आहे, लक्ष आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी पाहून घेईल, कारण तो परमेश्वर सांभाळणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्याला नेहमी सावरून धरणारा परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 23:4. त्याचे हात स्वच्छ आहेत आणि 23:4. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. मृत्यूछायेच्या दरीतून जरी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी काय करणार नाही, भिणार नाही. का भिणार नाही? कारण तू माझ बरोबर आहेस. कारण परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे आणि त्याची आकडी आणि काठी आपल्याला काय करते, धीर देते. त्याचा उजवा हात आपल्याला धीर देतो. त्याचं छत्र आपल्या सर्वांच्या वरती आहे आणि तो नेहमी आपल्याला उचलून धरतो. तो आपल्याला पडू देत नाही. हालेलुया. म्हणून ही 5 अभिवचनं परमेश्वरानं या 2025 वर्षासाठी आपल्या सर्वांना दिलेली आहेत. पहिलं अभिवचन कोणतं आहे? मी तुझ्या बरोबर आहे. सर्वांनी म्हणा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अजून एकदा. दुसरं कोणतं आहे? मी तुझा देव आहे. परमेश्वर माझा देव आहे म्हणा. हात उंच करून परमेश्वर माझा देव आहे. त्यानंतर परमेश्वर मला शक्ती देतो. परमेश्वर मला शक्ती देतो. परमेश्वर मला सहाय्य करतो. अजून एकदा. परमेश्वर मला सावरतो. अजून एकदा. प्रेज द लॉर्ड. वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. या 2025 वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलं असताना आज परमेश्वर ही सर्व अभिवचनं आपल्या सर्वांना देत आहे की तो परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. तो परमेश्वर आपल्या सर्वांचा देव आहे. तो परमेश्वर आपल्या सर्वांना या 2025 वर्षामध्ये शक्ती देणार आहे. तो परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये आपल्याला सहाय्य करणार आहे. तो परमेश्वर सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला सावरणार आहे. प्रभुदेवा धन्यवाद देतो. आज प्रभुदेवा या अभिवचनाद्वारे परमेश्वरा तू आम्हाला पुन्हा एकदा प्रभुदेवा उत्तेजन दिलेलं आहेस. आणि परमेश्वरा या 2025 वर्षामध्ये आम्ही अधिक रीतीनं तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी, अधिक रीतीनं परमेश्वरा तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. या 2025 वर्षामध्ये सांगत आहे की प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे की तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. होय परमेश्वरा, आमच्या समोर परमेश्वरा कशाचीही परिस्थिती असू दे, कोणतीही परिस्थिती येऊ दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही घाबरून जाणार नाही. आम्ही भिणार नाही कारण तू आमच्या बरोबर आहेस. कारण तू आमचा देव आहेस. कारण परमेश्वरा तू आम्हाला शक्ती देणारा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहेस आणि तू आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये सावरणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. हे वचन प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पडलेलं असताना हे कार्य करू दे. आणि प्रभुदेवा या 2025 वर्षामध्ये या अभिवचनावरती विश्वास ठेवून आम्ही जीवन जगण्यासाठी तुझी कृपा कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा विशेष अनुग्रह कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. आज या दिवशी तू पुन्हा एकदा ही आमच्यासाठी अभिवचनं दिली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना
येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमचे ऋण ऋण सोडले आहे तसे आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवी बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन, आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.